मराठा सेवा मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष मनोहर सपाटे यांना तुम्ही आव्हान दिलं होतं. त्यांनी आता प्रति आव्हान तुम्हाला दिलेलं आहे. 16 समाजातील जे ज्येष्ठ आहेत समाजसेवक आहेत त्यांच्यासोबत या, पुढे चर्चा करू असं त्यांनी प्रति आव्हान दिलं. काय सांगाल? पत्रकार साहेब, पहिल्यांदा तुम्ही चुकलो. आम्ही आव्हान दिलेलं नाही. आव्हान तिनेच दिले होते, माझी तयारी आहे म्हणून, आणि त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद दिला किंवा आम्ही कधीही तुम्ही बोलवा आम्ही येतो. त्यांनी आता बोलवलं तुम्हाला? आता बोलवलं, मग आम्ही तयारी आमची. आणि त्याने चंदू पवारांच्या नेतृत्वाखाली ठीक आहे, मग आम्हाला पडते. पण चंदू पवार आज का आठवलं? 40 वर्ष तो माणूस समाजामध्ये काम करतोय. त्याची मुलं सराफ कट्ट्यामध्ये, एकमेव मराठा समाजाचा व्यापारी, त्याच्या घरात 4-5 नगरसेवक, एवढे मोठे राजकीय असताना कधी सपाटे साहेबाला आठवलं का की बाबा ह्या माणसाला बोलून सत्कार करावा? हा शाळेमध्ये दरवर्षी तुमच्या दसऱ्याला लिहिला, आपलं संक्रांतीला काही लोकांना बोलून सत्कार केला जातो. 40 वर्षामध्ये सपाटेंना सुचलं नाही? किंवा एक वानकर म्हणून एक फॅमिली आहे जी त्या भागामध्ये मराठा समाजाचं नेतृत्व करते, त्या भागामध्ये सोलापूर शहरामध्ये नेतृत्व करते, तर त्यांना बोलवलं नाही. का बोलवलं नाही? आज का आठवलं? मग चंदू पवार बुडत्याला काडीचा आधार झाला. आज बुडा लागले नाव, आता तेवढंच काडीच्या आधारे तर किनारा काढतायचा हे विचार करतात. तरी आमची तयारी आहे, आमची पूर्ण तयारी आहे की त्यांनी कुठेही, आणि ते सांगितले पोलीस बंदोबस्त कशाला हो? तुमच्यापाशी इतके गुंड आहेत, मध्ये बिहारचे गुंड आणतो म्हणलं, ते गुंड संरक्षणाला उभा करा की. पोलीस काय करायचे? त्यांच्यामध्ये प्रत्येकापाशी रिव्हॉल्वर हे ते. तुम्ही मध्ये तुमची स्टेटमेंट आम्ही युट्यूबवर बघितली की बिहारचे लोक येणार आहेत, त्या वायपीला खलास करणार आहेत, काय तर असं आम्ही बघितलं. मग तेच गुण बोलवा संरक्षणाला आणि घालू द्या आम्हाला गोळ्याला. आणि तुम्ही अशी जर पद्धत गुंडाची भाषा करत असा सपाटे साहेब, तुम्ही आज ज्याला गुंड म्हणताना, तुम्ही एक वेळ मनोहर सपाटे म्हणत होते. तुम्हाला या सगळ्या गुंडामुळे तर तुम्हाला सोलापूर शहरामध्ये सपाटे साहेब म्हणायला लागले, हे विसरलात तुम्ही. सपाटेंनी काढलेल्या परिपत्रकामध्ये माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आणि वैयक्तिक तुमचा नाव उल्लेख करण्यात आलेला आहे की आपण संस्था गिळंकृत करण्याचा प्रयत्नात आहात. काय उत्तर द्यायला साहेब? ती संस्थेमध्ये सपाटेच्या कुणाचंही योगदान आहे, सपाटेचं देखील नाही. माझ्या आईचं योगदान आहे. माझी आई ती संस्थापक आहे त्या शाळेमध्ये. दिलीप भाऊचे वडील संस्थापक मध्ये आहेत. त्या काळामध्ये 4 आणि गोळा करून आमच्या पूर्वजांनी म्हणजे हे केलेलं आहे, ती शाळा उभा केलेली आहे. आणि सपाट्याला एक महापौर म्हणून आम्ही बसवलंय. आमच्या भागाचा एक माणूस, आमच्या भागामध्ये जी बेकारी आहे, जे अनैतिक धंदे करते, सोडती, चांगल्या कामाला लागतील म्हणून सपाट्याला आम्ही त्या ठिकाणी अध्यक्षपद दिलं. यांनी सगळ्या संस्था गायब केल्या. 8-10 लोक यांच्या घरातले काम जे म्हणजे योग्य ते दिलेत, असे लोक, त्याची मुलगी आहे, त्यांचे पाहुणे आहेत, त्यांचे मेहुणे आहेत, अशा अनेक लोक त्या ठिकाणी त्याने पाहुणे राहून बसवले. आणि आम्ही कसली गिरकृत? मग आम्ही जर गिरकृत असलो तर आम्ही 97ला तुम्हाला मतदान केलं नसतं. 92 ते 97 आम्ही मतदान आहे. 97ला आम्ही मतदान केलं तुम्हाला, मतदान केलं नसतं, तुमच्या विरोधात आम्ही उठाव केला असता. आणि गिरकृत मंडळाची आता निवडणूक लागली, आपण पॅनल उभा केलाय, काय सांगाल मतदारांना? पॅनल 100% आमचं येणार हो निवडून. आणि अध्यक्षपदाची योग्यता नाही, कारण काय म्हणता, कायदा सांगते, मी सांगत नाही, कायदा सांगते की ज्याला 1 वर्ष सजा झाली आहे त्याला इलेक्शन मध्ये उभारता येत नाही. कोऑपरेटिव्ह हे सांगते, हे उभारले. उलट माझा सपाटेला सल्ला आहे, त्यांनी समाजाला बोलवावं आणि सांगावं, समाजाच्या हातात मी संस्था देत आहे. एवढी काय तुम्हाला समाजाची एवढी चिंता आहे ना? तुम्हाला समाजाच्या हातात दिला संस्था, एवढं काय करायचं तुम्हाला? ते शाळा काय करायला? शाळा असलेल्या सपाट्यांचे जो अर्ज भरलेला आहे तो रद्दबातल व्हावा अशी आपली मागणी राहील का? आम्ही मागणी नाही, शासन करते. कारण शासनाचा नियम जो आता निवडणूक अधिकारी आहेत ना, निवडणूक अधिकारी हे देखील त्याने कायदा वाचलेला आहे, त्यांना कायदा सांगितलेला आहे, त्याने काय निर्णय घेतला मग आमची पुढली रूपरेषा राहील. Like, subscribe, click on the bell.